रामराम शेतकरी मित्रांनो, जलतारा योजना आणि या जलतारा योजनेच्या माध्यमातून आपल्याला 4800 रुपये अनुदान जर मिळवायचं असेल तर ही योजना काय आहे, नेमकी योजना कशी आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 4800 रुपये हे अर्ज भरायचे आणि एक छोटंसं काम करायचं आणि लगेच आपल्याला हे 4800 रुपये मिळणार आहेत। मग आता यासाठी काय करावं लागणार, नेमकी ही योजना काय आहे, नेमकी कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला पाण्याची गरज आहे, कारण शेती करायची म्हणलं तर पाणी असल्याशिवाय उत्पन्नही होत नाही। म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला शेतात पाणी असणं गरजेचं आहे। आणि याच माध्यमातून शासनानं मागेल त्याला विहीर अशी एक योजना आणली होती आणि प्रत्येक शेतकऱ्याला विहीर असावी, प्रत्येक शेतकऱ्यानं पाणी द्यावं, त्या शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न व्हावं, यामागे असा उद्देश होता। मात्र त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याकडे विहीर असेल तर जमिनीतील पाण्याचा उपसा होईल, जमिनीत पाणीच राहायचं नाही आणि अशी एक वेळ येईल की हे पाणी जो पाऊस पडतो हे पाणी वाहून जातंय, ते पाणी थांबणार नाही आणि विहिरीत जे आहे त्याचा उपसा होईल। म्हणून शासनानं एक जलतारा ही योजना आणली। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ही जलतारा योजना राबवली जाते आणि या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्याकडे विहीर आहे, बोरवेल आहे आणि मग त्या शेतकऱ्याच्या शेतातील पाणी जर वाहून जात असेल, मग त्या पाणी जेथे वाहून जातं तिथे एक खड्डा करायचा, त्या खड्ड्यामध्ये गिट्टी, विटीचे खडे किंवा पाणी साठवण्यासाठी किंवा तिथं पाणी जिरण्यासाठी ही जलतारा योजना आणलेली आहे। मग आता या योजनेचा जर लाभ घ्यायचा तर आपल्याला काय करावं लागेल, तर शेतकरी मित्रांनो, जिथं आपलं पाणी मुरवता येतं तिथं पाणी मुरवणं या योजनेचा मूळ उद्देश आहे। कारण पाणी जर जमिनीत मुरलं तर त्या विहिरीला पाणी राहील आणि त्या शेतकऱ्याला ते पाणी देता येईल। आणि हे काम करण्यासाठी मग शासनानं याला 4800 रुपये हे अनुदान देण्याचं जाहीर केलं आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून याचा अर्ज भरावा लागतो। यासाठी आपल्याला कागदपत्र लागतात, 7/12, होल्डिंग, आपलं आधार कार्ड आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचं जॉब कार्ड। आता शेतकरी मित्रांनो, मग आपल्याला हे जर काम करायचं असेल, या माध्यमातून हे अनुदान मिळवायचं असेल तर याच्यात 2 फायदे आहेत आपले। एक तर आपल्याला याचे पैसे मिळतात आणि दुसरी गोष्ट, आपण जे शेतामध्ये शोष खड्डा करू, पाणी मुरण्यासाठी जो खड्डा करू, त्या माध्यमातून आपल्या शेतात हे पाणी सुद्धा राहणार आहे। मग यासाठी जर अर्ज करायचा असेल तर आपला जो कृषी सहाय्यक आहे आणि ग्रामपंचायतचा आपला रोजगार सेवक, आपल्याला यांच्याशी संपर्क साधावा लागेल। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून हे काम करून घ्यावं लागेल, कारण हे काम केल्याच्या नंतर आपल्याला 4800 रुपये अनुदान सुद्धा मिळेल आणि आपल्या शेतामध्ये जे काही वाहून जाणारं पाणी आहे ते पाणी सुद्धा तेथे थांबण्यास मदत होईल आणि आपल्या त्या पाण्याचा विहिरीला सुद्धा चांगला फायदा होईल आणि जेणेकरून आपल्याला पुढे शेतीला पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध राहील, असा या योजनेचा मूळ उद्देश आहे। जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्या कृषी सहाय्यकाशी संपर्क करायचा किंवा आपल्या ग्रामपंचायतचा जो रोजगार सेवक आहे त्या रोजगार सेवकाशी संपर्क करायचा आणि या योजनेचा फायदा घ्यायचा। त्यामुळे मित्रांनो, ही अशी महत्त्वाकांक्षी चांगली योजना आहे। आपल्याला ही योजना कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।